मानला जातो आणि ह्या गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी मराठी नववर्षाच्या सुरुवातीच्याच काळामध्ये आम्ही कोपेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही शोभायात्रा काढत असतो। मी आजच्या दिवशी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसांना हिंदू माणसांना या नववर्षाच्या शुभेच्छा देतो। मराठी नववर्षाचा शुभारंभ झालेला आहे, काय संकल्प मंत्री म्हणून तुम्ही केलेला आहे? परिवहन मंत्री म्हणून तर ह्या राज्याची एसटी जी आहे ती एसटी पर्यंत पोहोचवायचं काम, प्रामुख्याने म्हणजे शेड्यूल ट्रॅप पर्यंत पोहोचवायचं काम परिवहन मंत्री म्हणून मी करणार आहे। आणि आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये भरभराट कशी होईल आणि एसटी जी लालपरी आपण ज्याला संबोधतो ती अजून पुढे कशी जाईल आणि सर्वसामान्य जनतेला कसं त्या माध्यमातून सुविधा देता येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। एसटी प्रवाशांच्या अनेक तक्रारी येतात, ग्रामीण भागामध्ये काही एसटी बरोबर नसल्याचं सुद्धा म्हटलं जातं। ही वस्तुस्थिती आहे, नाकारता येणार नाही, परंतु आज आम्ही पंचवार्षिक योजना चालू केलेली आहे। दर वर्षाला 5,000 नवीन बसेस घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे जातोय। पुढल्या 5 वर्षामध्ये एसटीची एक वेगळी ओळख ह्या महाराष्ट्रातील जनतेला दिसेल आणि सर्वसामान्य जनतेला, खेड्यापाड्यातल्या जनतेला सुविधा देण्याचं काम एसटी महामंडळाच्या माध्यमातून परिवहन मंत्री म्हणून मी करणार आहे। राजकीय काय शुभेच्छा द्याल तुमच्या विरोधकांना? खरं तर नववर्ष मराठीचं आता आजच्या दिवशी विरोधकांना काय शुभेच्छा द्यायचं? मी त्यांना हेच सांगतो की राज्यातील प्रगती आणि ही मराठी संस्कृती कशी, ही परंपरा कशी पुढे नेता येईल यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला पाहिजे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कसं राहील आणि महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1चं राज्य कसं राहील यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे। धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठीकडून तुम्हाला ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम कसं होईल महाराष्ट्र यासाठी संकल्प खरं तर राज्य सरकारचा असेल आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा जो संकल्प असेल तो एसटी प्रवाशांसाठी असेल असं त्यांनी या सकाळी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।